नमस्कार शिक्षक मित्रांनो. पुन्हा त्यासारखीच एक आनंदाची बातमी घेऊन आलोय. काल एक बातमी तुमच्यासाठी घेऊन आलो होतो. केंद्र प्रमुख संदर्भामध्ये 28 तारखेला एक जी आर निघाला ग्रामविकास विभागाचा, आणि आज लगेच दुसरा जी आर आलाय शालेय शिक्षण विभागाचा. आणि मी असं म्हणतोय की एक काय म्हणता येईल, एक कविता आहे आमच्या एका शिक्षक मित्राने लिहिलेली, की वादळ आली पाणी वाहून गेलं. वादळ आली पाणी वाहून गेलं, जिद्द आमची मात्र डगमगली नाही. जिद्द आमची मात्र डगमगली नाही. लढत राहिलो ध्येयासाठी सतत. लढत राहिलो ध्येयासाठी सतत, कारण स्वप्न आमचं हरवलेलं नाही. ही एका शिक्षक मित्राने लिहिलेली कविते. म्हणजे मुंबईत रेड अलर्ट होता, पावसाचा प्रचंड कहर होता, रेल्वे बसेस ठप्प होत्या, तरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एका शब्दावर 39 जिद्दी योद्धे मंत्रालयात हजर होते. आणि त्यांनी खूप प्रयत्न केले आणि हा जी आर, कालचा जी आर आणि आजचा जी आर आणण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले असं मला म्हणावं लागेल. म्हणजे ते म्हणतात ना, कारणे न शोधता उत्तर शोधणाऱ्यांचीच कहाणी लिहिल्या जाते. आणि त्याच आहे, म्हणजे हे उत्तर आहे, मी असं म्हणलं त्यांचीच ही कहाणी, की केंद्र प्रमुख भरती संदर्भातला हा जी आर आलाय. आता नेमका हा जी आर काय आहे, कशा पद्धतीचा आहे, ते थोडंसं मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. मार्गदर्शक सूचना म्हणजे केंद्र प्रमुख पद भरतीच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या. काय नेमकं, आता याच्या अगोदर आधी सूचना आली होती मागच्या काही दिवसापूर्वी, आणि आज हा जी आर आलाय. नेमका डिफरन्स काय? खूप काही डिफरन्स नाही, फक्त सूचना निर्गमित केल्याय. जे याच्या अगोदर होतं तेच आहे, वेगळं असं काही खूप काही केलंय असं नाही. पण काही फॉर्मॅलिटी असतात, काही गव्हर्नमेंट दरबारी काही काय म्हणता येईल, नियम प्रोसेस असतात. त्या प्रोसेसचाच हा एक भाग आहे, आणि तो खूप महत्वाचा भाग आहे, आणि तो आज आला. म्हणजे तर नेमकं काय असणार आहे, कशा पद्धतीचं असणार आहे, तर काय म्हणता येईल, समूह साधन केंद्र समन्वयक. म्हणजे आता ज्याला केंद्र प्रमुखचं नाव थोडंसं बदललंय, समूह साधन केंद्र समन्वयक या पदवर मार्गदर्शक सूचना. पात्र कोण आहेत, काय, आधी सूचनानुसार जे आधी सूचनेत होतं तेच, म्हणजे ज्या पद्धतीनं जी आर वगैरे कशा पद्धतीचं आहे काय, ते मी डिटेलमध्ये तुम्हाला थोडं समजून सांगतो. तत्पूर्वी जे लोक, एक मिनिटामध्ये थोडंसं, जे लोक केंद्र प्रमुख परीक्षेची तयारी करताय त्यांच्यासाठी आपल्याकडे टेस्ट सिरीज आणि बॅचेस अवेलेबल आहेत. टेस्ट सिरीज ज्याच्यामध्ये 20,000 प्रश्नांचा सराव आपण करून घेतोय त्या टेस्ट सिरीज मधून, आणि बॅचेस सुद्धा तुमच्याकडे अवेलेबल. बॅचेस जर तुम्हाला पेपर 1चा कम्प्लीट व्हिडिओ कोर्स प्लस गुरुकुल टेस्ट सिरीज तुम्ही 4,000, मॅथ रिझनिंग कम्प्लीट व्हिडिओ कोर्स आणि गुरुकुल टेस्ट सिरीज 3,000, आणि फक्त टेस्ट सिरीज 990. व्हिडिओ कोर्स हा रेकॉर्डेड स्वरूपाचा असणार आहे, पण काही लेक्चर आपण त्याच्यात लाईव्ह स्वरूपात पण घेणार आहोत, रिव्हिजन लेक्चर. बॅच कशी परचेस करायची, तर आपलं मास्टर टीचर हे ऍप तुम्ही प्ले स्टोअरवरनं डाउनलोड करा. तिची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त काही अडचणी येत असतील तर खाली स्क्रॉल लाईनवर 2 नंबर चालू आहे, त्याच्यावर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. बरं, आता जी आर कडे जातो. आता बघा, हा आजच्या तारखेचा जी आर आहे. आजच्या तारखेचा 29 तारखेचा जी आर, शासन निर्णय. आता त्याच्यामध्ये त्यांनी कॉफी दिल्या यांना अशा पद्धतीचा जी आर आहे. आता याच्यामध्ये नेहमीचं काय जे होतं पहिलं त्याच संदर्भातलं केंद्र प्रमुख पदासाठी निश्चितीकरण नेमणूक कार्यपद्धती समूहसाधन केंद्र प्रमुख, त्याला नाव दिलंय, हे आपल्याला आता बऱ्यापैकी सांगितलंय, ते माहिती आहे बऱ्यापैकी, तो विषय नाही. आता शासन निर्णय काय म्हणतोय, समूह साधन केंद्र समन्वयक पदे 50-50च्या 50-50, म्हणजे प्रमोशन 50 आणि असे 50, जे नेहमीचं पद भरतीचं प्रमाण त्या बाबतीत दिलंय 50-50. पद भरतीचे मार्ग या पद्धत जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळेत त्याची क्रायटेरिया जो दिलाय, एलिजिबिलिटी दिली आहे, ही जी नेहमीची तुमची अगोदरच्या आधी सूचनेमध्ये जशा पद्धतीने होती तशा पद्धतीचीच एलिजिबिलिटी आता जस्ट काही दिवसापूर्वी जी आधी सूचना निघली त्याच्यानुसार आता ती एक त्याची तारीख वगैरे त्या डिटेल. आता हा जी आर तुम्ही सगळे बऱ्यापैकी वाचणारच आहेत. म्हणजे ह्या जी आर मध्ये असं खूप काही नवीन काही नाहीये. ज्या गोष्टी याच्या अगोदर होत्या, ज्या याच्या अगोदर सांगण्यात आलेल्या होत्या तशाच पद्धतीच्या सांगण्यात, पण काही महत्वाचे मुद्दे ह्या जी आर मधले जे मी तुम्हाला व्यवस्थित पॉइंट टू पॉइंट समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ते महत्वाचे मुद्दे नेमके कोणते कोणते ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. आता हे झालं महत्वाचे. हा, जर तुम्हाला परीक्षेसाठी बुद्धिमत्ता सगळ्यात महत्वाचा विषय, आणि त्याच्यासाठी जर तुम्हाला चांगली प्रॅक्टिस करायची असेल तर बुद्धिमत्तेचं माझं स्वतःचं पुस्तक आहे. हे पुस्तक सुद्धा तुम्ही मास्टर टीचर ऍपवरनं परचेस करू शकता, डायरेक्ट तुम्हाला घरपोच मिळेल. ठीक आहे, पुढे चालतो. आता नेमकं पुढं काय काय, आता म्हणजे ह्या जी आर नंतर नेमकं काय काय होणार आहे, कशा पद्धतीचं होणार आहे, काय 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 महत्वाच्या गोष्टी त्या जी आर मधल्या मी थोड्याशा बाजूला काढल्या. जी आर तर तुम्ही सगळेच वाचणार आहात, पण जी आर मधलं महत्वाच्या मुद्दे काय काय आहेत ते समजून घ्या. आता व्हॅकन्सी ऍज पर हँडिकॅप ऍज पर व्हॅकन्सी म्हणजे नेमकं काय. आता हे बघा, दिव्यांग आरक्षणचा काल शासन निर्णय निघाला दिव्यांग आरक्षणाच्या बाबतीमध्ये.
तर आता हा जो जी आर आहे, ह्या जी आर मध्ये एक महत्वाचा मुद्दा त्यांनी टाकलाय. तो महत्वाचा मुद्दा म्हणजे हा खूप महत्वाचा मुद्दा आहे बरं का. या मुद्द्याकडे सगळ्यांनी लक्ष द्या. सर्व जिल्हा परिषदांनी त्यांच्या आस्थापनेवरील मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेच्या कोट्यातील रिक्त पदाची संख्या दिव्यांग आरक्षणाच्या तपशिलासह शिक्षण संचालक प्राथमिक यांना या शासन निर्णयाच्या दिनांकापासून 8 दिवसात कळवावी. म्हणजे काय, आता पद अवेलेबल होती, पद डिक्लेअर केलेली होती, पद किती होती सांगितली होती, पण आता त्या दिव्यांग आरक्षणासहित म्हणजे त्याच्यात दिव्यांगाचे आरक्षित असलेली पद आणि बाकीचे पद हे तुम्हाला हे प्रत्येक जिल्हा परिषदेने कोणाला कळवायचंय, शिक्षण संचालक प्राथमिक यांना कळवायचंय. मग प्राप्त झालेली जिल्हा नियम माहिती शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षक प्राथमिक यांनी 4 दिवसात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सोपवावी. म्हणजे पहिलं 36 जिल्हा परिषदेने ती माहिती कोणाकडे सोपवावी, शिक्षण संचालक यांच्याकडे सोपवावी. त्याच्यानंतर शिक्षण संचालक पुढील 4 दिवसात ती माहिती कोणाकडे सोपवतील, परीक्षा परिषदेत सोपवतील. या अनुषंगाने आवश्यक ती घोषणा अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने तात्काळ निर्गमित करावी. त्याचप्रमाणे शक्य तितक्या लवकर परीक्षेचे आयोजन करावे. परीक्षा कशा प्रकारे घ्यावी याबाबतचा निर्णय शासनाच्या मान्यतेने महाराष्ट्र राज्य परिषदेने घ्यावा. अशा पद्धतीचा आता हे बघा, हा एक छोटासा मुद्दा आहे पण खूप महत्वाचा मुद्दा आहे बघा. या मुद्द्याला मी थोडंसं तुम्हाला एक्सप्लेन करतो. हा आजच्या जी आर मधलाच मुद्दा आहे. याचं म्हणणं काय नेमकं ते पहा थोडंसं. आता की आता त्यांचं म्हणणं आहे की आतापर्यंतच्या ज्या जागा होत्या त्या जनरल सगळ्याच दिलेल्या होत्या. आता दिव्यांग आरक्षणासहितच्या जागा जिल्हा परिषदेने शिक्षण संचालक यांच्याकडे द्यायच्या 8 दिवसामध्ये आणि मग पुढच्या 4 दिवसामध्ये त्यांनी त्या परीक्षा परिषदेकडे काय द्यायच्या आणि त्याच्यानंतर परीक्षा परिषदेने परीक्षेचं नियोजन करायचं. अशा पद्धतीची स्टेप आहे. पण आता याच्यामध्ये जसं की आतापर्यंत केंद्र प्रमुखची परीक्षा ही बऱ्यापैकी लांबत आली. आता याच्यात दिरंगाई व्हायला नको मी असं म्हणाल, कारण त्यांनी दिले 8 दिवसाची, जिल्हा परिषदेला 8 दिवसाची डेडलाईन दिली, शिक्षण संचालकाला 4 दिवसाची डेडलाईन दिली. पण शासन दरबारी ह्या डेडलाईन बऱ्याच वेळेस पाळल्या जात नाही. तर मी आजी असे सर्व म्हणजे जिल्हा परिषदेमधले प्रत्येक 36 जिल्हा परिषदेमधले आपले जे शिक्षक असतील, जे केंद्र प्रमुखसाठी तयारी करतायत, त्या सर्वांना आग्रहाची विनंती करेल की तुम्ही तुमच्या जिल्हा परिषदेमध्ये जाऊन हे लवकरात लवकर व्हावं याच्यासाठी आग्रह करावा, याच्यासाठी प्रयत्न करावा. तुमच्या जिल्हा परिषदेतले जे काही अधिकारी असतील, कर्मचारी असतील, या संदर्भात काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी असतील, यांच्याकडनं तुम्ही रेग्युलर फॉलोअप घ्यावा. पुढच्या 2 दिवसात 3 दिवसात रेग्युलर फॉलोअप घेणं गरजेचं आहे, जेणेकरून पुढच्या 8 दिवसात हे दिव्यांग आरक्षणासहितचे पद शिक्षण संचालकाकडे जातील. मग शिक्षण संचालकाकडे सुद्धा रेग्युलर फॉलोअप घेऊन पुढच्या 4 दिवसात ते पद कुठे गेले पाहिजे, परीक्षा परिषदेकडे गेले पाहिजे. याच्यात जेवढा जास्त डिले होईल तेवढी परीक्षा लांबत जाईल. पुन्हा आपल्या डोक्यावर आचारसंहितेची तलवार आहेच. आचारसंहिता जर लवकर लागली तर मग पुन्हा ती परीक्षा आणखी लांबणीवर पडेल, म्हणजे लांबणीवर पडत जाईल गुड. आता बऱ्यापैकी जे शासन दरबारी मुंबईला जे कामं होते, मुंबईचे कामं आपले काम करणारे जे केंद्र प्रमुख कोर टीम आहे, त्या केंद्र प्रमुख कोर टीमने ते बऱ्यापैकी मार्गी लावले. आता सगळं काम पुण्याला आणि 36 जिल्हा परिषदांच्या हातात आहे. आता सगळी शिक्षक मंडळी प्रत्येक जिल्ह्यात पसरलेली, ते सगळेच्या सगळे लोक ह्या परीक्षांचा फॉर्म भरलाय बऱ्याच जणांनी. तर तुमच्या सर्वांच्या हातात हे काम आहे की हे काम लवकरात लवकर झालं पाहिजे. म्हणजे दिव्यांग आरक्षणासहितच्या जागा लवकरात लवकर शिक्षण संचालक यांच्याकडे गेल्या पाहिजे आणि शिक्षण संचालक यांनी लवकरात लवकर त्या जागा परीक्षा परिषद यांच्याकडे कळवल्या पाहिजे. मग त्याच्यानंतर म्हणजे आता फक्त कारवाई कुठे, परीक्षा परिषद आणि शिक्षण संचालक यांच्या हातात आहे बऱ्यापैकी. त्याच्या अगोदर 36 जिल्हा परिषद यांच्या हातामध्ये, 36 जिल्हा परिषदेने यांच्याकडे द्यायचं आणि त्यांनी परीक्षा परिषदेकडे द्यायचं. मग परीक्षा परिषदेकडे आल्यानंतर मग परीक्षा परिषद एक्झामचं नोटिफिकेशन काढेल. आता पुढे काय होणार, मग पुढच्या एक्झामचं नोटिफिकेशन काढणार ऍज पर IBPS टाइम टेबल. ऍप्लिकेशन लिंक देणार काही दिवसासाठी, अप्रॉक्सिमेटली 7 दिवसासाठी ऍप्लिकेशनची लिंक देणार, ज्यांना फॉर्म भरण्यासाठी जे नवीन पात्र आहेत, ज्यांचे किंवा जिल्हा बदली झाली, बाकीचे जे काही असेल, ज्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या त्याच्यामध्ये समाविष्ट होतील आणि ते 7 दिवस अप्रॉक्सिमेटली तुम्हाला ती लिंक देणार. त्याच्यानंतर अप्रॉक्सिमेटली एक जवळपास 20 दिवसाचा म्हणजे फॉर्म संपल्यानंतर 20 ते 25 दिवसाचा कालावधी दिला जाईल आणि परीक्षा होईल आपली. म्हणजे आपण एक्झाम होईल समोर साधं केंद्र प्रमुखच्या नावाने, म्हणजे आपण ती परीक्षा देऊ. पण हा सगळ्यात मोठा अडथळा मला अजून पण दिसतोय, 36 जिल्हा परिषद, शिक्षण संचालक आणि त्याच्यानंतर. तर हा अडथळा लवकरात लवकर त्या क्षेत्रातल्या त्या जिल्हा परिषदेतल्या शिक्षकांनी लवकरात लवकर मार्गी लावावा. हा सगळ्यात महत्वाचा आजच्या GR मधला भाग आहे. बाकी सगळ्या गोष्टी कॉमनच आहेत. बाकी सगळ्या गोष्टी जशा होत्या आधी सूचनेत जशा होत्या त्याच आहे बऱ्यापैकी, थोडेफार चेंजेस ते तुम्ही वाचाल. पण ह्या गोष्टीवर तुम्हाला सगळ्यांना मिळून ऍक्शन घेणं गरजेची आहे. मी मास्टर टीचरचा प्रतिनिधी, मग केंद्र प्रमुख ह्या
परीक्षेसंदर्भात असलेला आपुलकीनं काम करणारा एक व्यक्ती म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना ह्या गोष्टीसाठी आग्रह करतो. ठीक आहे. आता त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो की म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी काही लोकांनी काम केलं. महाराष्ट्राची संस्कृती आहे, स्पेशली महाराष्ट्राची संस्कृती, की एखाद्या गोष्टीसाठी ज्यांनी काम केलंय त्या लोकांना थँक्यू म्हणलं पाहिजे, त्यांचे आभार व्यक्त केले पाहिजे, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आणि मग मी हे काही लोक असे की ज्यांच्याबद्दल मला नक्कीच ह्या परीक्षेसंदर्भात जे लोक सातत्यानं काम करताय त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हे गरजेचं बनतं. मी महाराष्ट्र राज्यातल्या तमाम शिक्षक बांधवाच्या वतीने, म्हणजे महाराष्ट्र राज्यामधले केंद्र प्रमुखच्या तयारी करणाऱ्या तमाम शिक्षक बांधवाच्या वतीने मी या सगळ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. कोण कोण तर शिक्षण मंत्री असतील, शिक्षण मंत्री नामदार दादाभाऊ भुसे साहेब आणि शालेय शिक्षण विभाग अधिकारी वर्ग, ज्यांनी हा आजचा जी आर, कालचा ग्रामविकासचा जी आर निघाल्यानंतर लगेच एका दिवसात हा जी आर काढला. म्हणजे एवढं इन्स्टंट काम करणं, म्हणजे महाराष्ट्र शासन एवढ्या तत्परतेनं काम करतंय, एवढ्या तत्परते ऍक्शन घेत आहे. तर दादाभाऊ भुसे साहेबांचा आणि शालेय शिक्षण विभागाचा मी खरं कृतज्ञ आहे, त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. तसेच ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे साहेब आणि ग्रामविकास सेवा अधिकारी, हा केंद्र प्रमुख हे जे पद आहे काही ग्रामविकास आणि शालेय शिक्षण विभाग ह्या दोघांच्या समन्वयातलं पद आहे. तर ह्या दोघांनी म्हणजे गोरे साहेब असतील, भुसे साहेब असतील, यांनी समन्वय साधून हे लवकरात लवकर घडून आणलं. त्यासाठी दोघांचे पण, गोरे साहेबांचे पण, भुसे साहेबांचे पण खूप खूप आभार. त्याच्यानंतर आदरणीय राजेंद्र खैरनार साहेब सर, मालेगावचे, म्हणजे आमचे मित्र आहेत ते, मी असं म्हणेन. आम्ही केंद्र प्रमुखच्या निमित्तानं माझ्यासोबत कनेक्ट झाले आणि माझे खूप जवळचे घनिष्ठ असे मित्र झालेले आहेत खैरनार सर, की जे मालेगावचे आहेत, राज्य प्रमुख आहे केंद्र प्रमुख कोर टीमचे. खूप सातत्याने ह्या गोष्टीसाठी प्रयत्न करतायत, खूप सातत्याने, दिवस रात्र झटतोय हा माणूस या गोष्टीसाठी. म्हणजे केंद्र प्रमुख मागच्या 8-10 दिवसापासून तर आमचे दिवसभरातनं 2-2, 3-3 कॉल झालेत, अक्षरशः रेग्युलर अपडेट घेताय, रेग्युलर फॉलोअप घेताय. तर मला असं वाटतं तो व्यक्ती सुद्धा म्हणजे ह्या गोष्टीसाठी, म्हणजे हे सगळं घडून आणण्यासाठी कोणीतरी दुवा लागतो. कार्य करणारे लोक आहेत, मंत्री साहेब आहेत, पण हे कार्य त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, त्यांच्या माध्यमातून ते घडवून आणणं, याच्यासाठीचा दुवा म्हणून ह्या व्यक्तीनं काम केलंय. तर त्यांचे सुद्धा नक्की आभार मानले पाहिजे. केंद्र प्रमुख कोर टीम पूर्ण महाराष्ट्र राज्याची, ज्याच्यामध्ये ते 39 योद्धे म्हणेल, आणखी बाकीचे जे काही ते 39 व्यक्ती वगळता आणखी जे काही लोक काम करतायत ते सगळे, जसे की माझ्याकडे काही फोटो सुद्धा आलेले आहेत की हे बघा, हे भुसे साहेबांना भेट घेतली, त्याच्यानंतर त्यांना सगळा मुद्दा समजून सांगितला ह्या लोकांनी. हे सगळे ते लोक की म्हणजे प्रचंड पाऊस असताना हे लोक मुंबईला गेले, त्यांनी त्या सगळ्या गोष्टी सगळ्यांसमोर मांडल्या, भुसे साहेबांसमोर मांडल्या, त्याच्यानंतर गोरे साहेबांसमोर मांडल्या, त्याच्यानंतर किशोर दराडे पदवीधर आमदार आहे त्यांच्यासमोर मांडल्या, जयकुमार रावल साहेबांसमोर मांडल्या. ईच अँड एव्हरी, म्हणजे प्रत्येक जिथं कुठं शक्य येईल तिथं प्रत्येक व्यक्तीसोबत, मंत्र्यांसोबत असतील, अधिकाऱ्यांसोबत असतील, सगळ्यांसोबत रेग्युलर फॉलोअप घेऊन या लोकांनी हे काम केलंय. तर हे सगळे लोक मी असं म्हणेल की नक्कीच यांना आपण आभार व्यक्त केले पाहिजे. यांचे हे सगळे लोक म्हणजे खैरनार सर आहेत, गोरे साहेबांसोबत भेट असेल, त्याच्यानंतर त्यांच्या अगोदर म्हणजे असेल की भुसे साहेबांसोबतची त्यांची भेट असेल, हे सगळी त्यांच्यासोबत काम करणारी कोर टीम आहे. ह्या सगळ्या कोर टीमचं मी असं म्हणेल की सगळ्यांनी आभार व्यक्त केले पाहिजे, सगळ्या शिक्षक मंडळींनी आभार व्यक्त केले पाहिजे. हे ते लोक जे म्हणजे प्रचंड पावसामध्ये हे 39 योद्धे, प्रचंड पावसामध्ये हे 39 योद्धे गेले मुंबईला मंत्रालयामध्ये आणि त्यांनी म्हणजे हे घडवून आणलं. त्या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो. आता इथपर्यंत तर आपण पोहोचलोच आहोत भावांनो, यांचे आभार तर आपण व्यक्त करू, इथपर्यंत आपण पोहोचलोय. पण आता तयारी तर करावी लागेल. परीक्षा लवकर होणार आहे, तर त्या परीक्षेची तयारी करणं खूप जास्त गरजेची. तयारीसाठी मास्टर टीचर ऍप सारखं दुसरं योग्य साधन तुमच्याकडे अवेलेबल नाही. मी असं विश्वासाने सांगतो की मास्टर म्हणजे ह्या परीक्षेमध्ये बुद्धिमत्ता हा सर्वात महत्वाचा विषय, बुद्धिमत्ता आणि गणित. आणि IBPS पॅटर्न नुसार बुद्धिमत्ता आणि गणित शिकवण्याचा अनुभव असलेली टीम, त्यात मी स्वतः गणित आणि बुद्धिमत्ता विषय शिकवतो. मागच्या टेट परीक्षेमध्ये मी 174 मार्क घेतले होते. आणि ही तुमची परीक्षा ही टेटच्याच धर्तीवर होणार आहे. ह्या परीक्षेत सुद्धा मला 168 मार्क आहे. आजारी असताना थोडासा पेपर खराब गेला होता, तर 168 मार्क आहे. तर अशा पद्धतीचा परफेक्ट असा कोर्स आपण आपल्या ऍपमध्ये लॉन्च केलेला आहे. कोर्स रेकॉर्डेड स्वरूपाचा आहे, पण त्याच्यात काही लेक्चर आपण लाईव्ह स्वरूपात, रिव्हिजन लेक्चर आपण लाईव्ह स्वरूपात घेणार आहोत. तर तो कोर्स कसा परचेस करायचा, तर मास्टर टीचर हे ऍप तुम्ही डाउनलोड करायचंय प्ले स्टोअरवर जाऊन आणि तिथून तुम्ही कोर्स परचेस करायचा आहे.
त्याचे डिटेल प्लॅन म्हणजे पूर्ण 50 दिवसाचा परफेक्ट असा प्लॅन मी आपल्या ऍपमध्ये टाकलेला आहे. 50 दिवसाचा डेली प्लॅन म्हणजे पहिल्या दिवशी काय करा, दुसऱ्या दिवशी काय करा, तिसऱ्या दिवशी काय करा, इत्यंभूत माहिती अशी डिटेल प्लॅन 50 दिवसाचा परफेक्ट प्लॅन मी आपल्या ऍपमध्ये टाकलेला आहे केंद्र प्रमुखच्या बॅचमध्ये. तो सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता जेणेकरून तुमच्या तयारीला एक चांगली गती येईल. तर मी असं म्हणेल की मास्टर टीचर सोबत तयारीला लागा. 20,000 प्रश्नांचा सराव करा. 20,000 प्रश्न ज्याच्यामध्ये 30 फुल लेंथ टेस्ट आहे पेपर 1 आणि 2 च्या. फुल लेंथ टेस्ट आहे पेपर 1 आणि 2 च्या आहेत. आणखी एक्स्ट्रा 20 फुल लेंथ टेस्ट आहे पेपर 1 च्या. टॉपिक वाईज टेस्ट आहे जवळपास 400 आणि 200 जवळपास 600 टॉपिक वाईज टेस्ट आहेत 20-20 मार्कांच्या. अशी परफेक्ट अशी टेस्ट सिरीज आपण बनवलेली आहे. व्हिडिओ कोर्स परफेक्ट असा बनवलेला आहे. त्याच्या फीस वगैरे तुमच्या समोर दिलेल्या आहे. त्या तुम्ही कशा परचेस करायच्या, काय परचेस करायच्या त्यासाठीचं हे तुम्हाला नंबर सुद्धा दिलेले आहे. तर प्ले स्टोअरवर जाऊन मास्टर टीचर ऍप डाउनलोड करा आणि आजच तयारीला लागा. परीक्षा लवकरच होणार आहे भावांनो. परीक्षा खूप लवकर होणार आहे. तयारीला लागा. आता जास्त वाट पाहत बसू नका. म्हणजे परीक्षेतले जे मुख्य अडथळे होते ते मुख्य अडथळे आता दूर झालेले आहेत. दिव्यांग शासन निर्णय आला, हा शासन निर्णय आला, अधिसूचना आली. आता 36 जिल्हा परिषदा ज्या की त्या आपल्या जवळच्या आहेत. म्हणजे त्याला आता मुंबईला जायची गरज नाही. तर जिल्हा परिषदेमध्ये आपलीच मंडळी, आपल्याच जवळचे लोक आहेत, त्यांच्याकडून काम करून घेणं आलं. आता हे सोपं काम आहेत पण करून घेणं आहे. ते सोपे कामं सुद्धा लवकरात लवकर होईल आणि मला असं वाटतं की परीक्षा लवकर होईल. तुमची तयारी कमी पडू देऊ नका आणि त्या तयारीसाठी मास्टर टीचर नेहमी तुमच्या सोबत आहेत आणि नेहमी सोबत राहणार आहोत. ठीक आहे, चालेल. थांबतो एवढं बोलून. ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. मास्टर टीचर हे ऍप डाउनलोड तुम्हाला करायचंय. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर मास्टर टीचर ह्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करायचं. चालेल. थँक्यू व्हेरी मच.